न्यूज लाइव पर देखते हैं आज की खास खबर। कोरोना काल में दिए गए दिशा निर्देशों का पालन करने की गई अपील। भंडारा नगर परिषद के नवनिर्वाचित सीईओ विनोद जाधव ने कल अपना पदभार संभाला है। विनोद जाधव इससे पहले गोंदिया नगर परिषद में सीईओ के रूप में कार्यरत थे। कल भंडारा नगर परिषद के सीईओ के रूप में पदभार संभालते ही उन्होंने भंडारा जिले के सभी नागरिकों से कोरोना संबंधी दिशा निर्देशों का पालन करने की अपील की है। विदाउट मास्क घालून बाहेर निघणाऱ्यांच्या विरुद्ध आणि बाजारामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्या विरुद्ध किंवा लॉकडाऊनचं उल्लंघन मध्ये ज्या आम्ही सोयी सवलती दिलेल्या आहेत किंवा ज्या रिलॅक्सेशन दिलेल्या आहेत त्या गोष्टीचं पालन करणार नाहीत अशा लोकांविरुद्ध आम्ही एक मॅसिव्ह मोहीम ड्राईव्ह सुरू केलेला आहे। सडनली चौकामध्ये बाजारामध्ये जाऊन आम्ही आमचे कर्मचारी जो फ्रंटलाईन स्टाफ आहे तो बाकी आमचे काही दुसरे कर्मचारी आहेत, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आहेत, त्यांच्या संयुक्त टीम गठीत करून आम्ही ही कारवाई करणार आहोत। जो मास्क घालणार नाही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहोत। ज्या दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाणार नाही त्यांच्यावर आम्ही प्रसंगी दंडात्मक कार्रवाई करूँ और त्यानंतरही उल्लंघन केलं तर मास्क पहनना, सोशल डिस्टेंसिंग का पालन करना, इन सभी नियमों का पालन नहीं करने वाले लोगों पर कठोर से कठोर कार्रवाई करने के निर्देश विनोद जाधव ने दिए हैं। हमारे चैनल के माध्यम से उन्होंने जनता से अपील की है कि कोरोना वायरस के बढ़ते संक्रमण के बीच हम सभी को कोरोना संबंधी सभी दिशा निर्देशों का पालन कर कोरोना वायरस से बचने की कोशिश करनी चाहिए। मी आपल्या माध्यमातून संपूर्ण भंडारावासियांना विनंती करू इच्छितो की कोरोना व्हायरसचा जो प्रादुर्भाव आहे तो दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। आपल्या शहराचा जरी विचार केला तरी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे। त्यामुळे माझी नागरिकांना कळकळीची विनंती आहे की कृपया आपण फारच आवश्यक असेल त्यावेळेसच घराच्या बाहेर पडा। जर घराच्या बाहेर पडायची वेळ आलीच तर मात्र स्वतःकडे मास्क असायला हवे, एखादा एक्स्ट्रा मास्क ठेवा, स्वतःही मास्क घाला आणि इतरांना सुद्धा सांगा। मार्केटमध्ये जास्त गर्दी करू नका आणि मार्केटमध्ये गर्दी जर झाली तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली कुठला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा कुठला व्यक्ती कॅरियर होईल हे आपल्याला सांगता येत नाही। त्याच्यामुळे बाजारामध्ये जात असताना किंवा बाहेर निघत असताना स्वतः दक्षता घ्या आणि इतरांनाही सांगा। सोबतच मी दुकानदारांना सुद्धा ही विनंती करतो की आपण आपल्या दुकानामध्ये जे नॉर्म्स दिलेले आहेत त्या नॉर्म्सनुसारच लोकांना येऊ द्यावेत किंवा ग्राहकांना येऊ द्यावेत आणि त्यांना त्या नियमाचं पालन करायला लावावं। आमच्या आशा वर्कर आहेत, आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, आमचे नगरपालिकेचा कर्मचारी वर्ग आहे। तर माझी अशी विनंती आहे की हा जो स्टाफ आहे तो आपल्याकडे येईल त्यावेळेस आपण त्यांना व्यवस्थित माहिती सांगावी। आपल्याकडे कोणी सिम्प्टोमॅटिक आहे का त्यांच्याबद्दल माहिती सांगावी आणि सर्दी असेल, ताप असेल, खोकला असेल, हाय बीपी असेल, शुगर असेल, ओल्ड एज असेल, आपल्याकडे प्रेग्नंट लेडीज असेल याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला त्या पेशंटला ट्रीट करणे सोपं होईल। मी पुनश्च आपल्याला विनंती करतो की कृपया नियमाचं पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं। थँक्यू। आपल्याला विनंती आहे की कृपया ह्या गोष्टीचं पालन करावं, नहीं तर मात्र दंडात्मक कारवाईला सामोरं गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।